ध्यान योग निरूपण भाग 6. सम्यक व्यायामाविषयी आपण बोलत होतो. आपण मंगलमैत्री किंवा आनापान करत असताना मन जेव्हा भरकटतं तेव्हा मन भरकटलं हे ओळखायचं. ज्या विचारांमध्ये मन भरकटलंय ते विचार तिथेच थांबवायचे, त्यांना सोडून द्यायचं. आपल्या मनातला आणि शरीरातला, विशेषतः डोक्यामधला, मेंदूमधला ताणतणाव शिथिल करायचा, स्मितहास्य करायचं. आपल्या ध्यानाच्या आलंबनाकडे म्हणजे मंगलमैत्रीकडे किंवा आनापानाकडे परत यायचं आणि पुन्हा मन भरकटलं तर पुन्हा याच पायऱ्या परत परत करत राहायचं. याला म्हणतात सम्यक व्यायाम. The actual content of arising thoughts or sensations is not important. ध्यानामध्ये व्यत्यय आणणारे विचार किंवा संवेदना यांचा तपशील, वास्तविक तपशील काय आहे ते मुळीच महत्त्वाचं नाही. Seeing and understanding how mind's attention moves from one thing to another is the reason to meditate. आपल्याला ध्यान ह्यासाठी काय करायचं आहे की मन हे आपल्या ध्यानाच्या आलंबनापासून दुसऱ्या आलंबनाकडे कसं भरकटत जातं आणि त्याला आपण कसं परत आणतो. मनाची ही हालचाल एका आलंबनाकडून दुसऱ्या आलंबनाकडे जाणारी ती पाहणं हेच आपलं ध्यानाचं कारण आहे. Contentment and peace arises when the meditator starts to understand the true nature of this psychophysical process that we call mind and body, नाम and रूपा. पाली भाषेमध्ये मनाला नाम म्हणतात आणि शरीराला रूप म्हणतात. नाम आणि रूप म्हणजेच मन आणि शरीर यांच्यामध्ये जी आंतरिक प्रक्रिया चालू आहे, ज्याला आपण मनोदैहिक प्रक्रिया असं म्हणू शकतो, तिचं वास्तविक स्वरूप या ध्यानामध्ये आपल्याला कळू लागतं आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये एक प्रकारचा संतोष आणि एक प्रकारची शांती अनुभवाला येऊ लागते. The meditator can learn to actually feel mind open and relax away the tension that is craving. साधक हा आपल्या मनाला मोकळं होताना पाहू शकतो, त्याचा अनुभव घेऊ शकतो आणि तणाव कसा दूर होत आहे, शिथिल होत आहे, मोकळा होत आहे. तणाव म्हणजेच तृष्णा. तृष्णा कशी तुटून पडत आहे हे साधक पाहायला शिकू शकतो. नेक्स्ट, one softly smiles and redirects mind's attention back to the object of meditation, that is the breath and relaxing, or loving kindness and relaxing. पुढच्या पायरीमध्ये साधक हा मंद स्मित हास्य करतो आणि आपल्या मनाचं जे ध्यान आहे ते आपल्या ध्यानाच्या आलंबनावर नेतो, म्हणजे आनापान आणि शिथिलीकरण किंवा मंगलमैत्री आणि शिथिलीकरण. The act of calming mind and relaxing the tightness in the head before coming back to the breath or metta, loving kindness, makes a huge difference between concentration meditation and tranquil wisdom inside meditation, that is dream.
आता हे शमथ विपश्यना ध्यान आपण शिकणार आहोत. त्यामध्ये आणि यापूर्वी तुम्ही शिकलेल्या एकाग्रता प्रकारच्या ध्यानामध्ये मुख्य फरक असा आहे की शमथ विपश्यना ध्यानामध्ये आपण मनाला शांत करतो आणि डोक्यामधला ताणतणाव शिथिल करतो आणि मग परत आनापान किंवा मंगलमैत्रीकडे येतो. ही गोष्ट एकाग्रता प्रकारच्या ध्यानामध्ये घडत नाही. अ मेडिटेटर who practices concentration meditation over focuses on the object of meditation, and thus they have the tendency to close or tighten the mind until there are no more distractions. केवळ एकाग्रता प्रकारच्या ध्यानामध्ये काय होतं की साधक हा ध्यानाच्या आलंबनावर मनाला तीव्रपणे एकाग्र करायला जातो आणि त्यामध्ये मनामध्ये तणाव निर्माण होतो, मनाची द्वारं बंद होतात आणि तोपर्यंत माणूस तणाव ठेवतो जोपर्यंत की त्याला एखादा व्यत्यय डिस्टर्ब करत नाही किंवा कुठलाच व्यत्यय येत नाही. This type of concentration practice leads to deep absorption of mind and suppression of the hindrances so that they will not arise again until one's concentration fades away. अशा प्रकारच्या तीव्र एकाग्रतेच्या ध्यानामध्ये काय होतं की मन हे खूप आलंबनामध्ये तल्लीन होऊन जातं आणि जे व्यत्यय आहेत ते मनामध्ये खोलवर दाबले जातात आणि जोपर्यंत एकाग्रता आहेत तोपर्यंत हे व्यत्यय दाबले जातात, पण एकाग्रता संपल्यानंतर ते व्यत्यय पुन्हा येऊ शकतात. ॲट दॅट पॉईंट द मेडिटेटर इज अटॅक्ड बाय द हिंड्रन्सेस अँड इज नॉट एबल टू रिकग्नाइज हाऊ दे अराईज. जेव्हा एकाग्रता ध्यानातून माणूस बाहेर येतो तेव्हा परत हे व्यत्यय जे आहेत, ज्याला निवरण म्हणतात भगवान बुद्ध, मनाचे विकार, हे निवरण, हे व्यत्यय, हे विकार पुन्हा एकाग्रता संपली की जागृत होतात आणि साधकाला हे समजत नाही की हे पुन्हा कसे आले. दिस इज वाय अ मेडिटेटर एक्सपिरियन्सेस द separation of the hindrances during a retreat or meditation session. But during life, when the concentration is not sustained anymore, the hindrances arise very strongly. यामुळे काय होतं की साधक जेव्हा एखाद्या शिबिराला जातो किंवा एखाद्या तासासाठी ध्यानाला बसतो तेव्हा त्याला असं जाणवतं की आपले विकार दबल्या गेलेले आहेत, परंतु दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा एकाग्रता नसते तेव्हा हे विकार पुन्हा जागृत झालेलं साधकाला आढळून येतं आणि ते विकार खूप तीव्रतेने आपल्याला त्रास देत आहेत याचाही अनुभव साधकाला येतो. On the other hand, the meditator who practices tranquil wisdom inside meditation has the tendency to open mind, let go of craving, and allow mind's attention to become naturally calm. उलट पक्षी, जेव्हा साधक शमथ विपश्यना हे ध्यान करतो तेव्हा त्याचे मन स्वाभाविकरित्या मनाला मोकळे करणे, तृष्णेला नैसर्गिकरित्या जाऊ देणे आणि मनाला नैसर्गिकरित्या शांत होऊ देणे, मनाच्या ध्यानाला सुद्धा शांत होऊ देणे, याचा सराव साधक शमथ विपश्यनेमध्ये करतो. In other words, the tranquil wisdom inside meditator, the TWIM, is not so caught up in daily life when hindrances arise and is able to have a more clear and balanced life without so much suffering in it. दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर शमथ विपश्यना करणारा साधक हा दैनंदिन जीवनामध्ये विकार उत्पन्न झाल्यानंतर त्यामध्ये अडकून न पडता त्यांच्याकडे
स्पष्टपणे पाहू शकतो आणि एक संतुलित जीवन जगू शकतो, दुःखामध्ये जास्त गुंतून न पडता. In this way, the tranquil wisdom inside meditator or TWIM actually sees how this process works and becomes less attached to the hindrances. या प्रकारे शमथ विपश्यना करणारा साधक विकार कसे निर्माण होतात तेही पाहतो आणि ह्या विकारांविषयीची त्याची आसक्ती हळूहळू कमी होत जाते. The TWIM meditator does not suppress or force the mind to stay focused on just the object of meditation. शमथ विपश्यना करणारा साधक फक्त ध्यानाच्या आलंबनावरच लक्ष ठेवण्याची मनाला सक्ती करत नाही. Instead, mind is always aware of what it is doing in the present moment. त्याऐवजी ह्या क्षणी मन काय करत आहे त्याची जाणीव शमथ विपश्यना करणारा साधक ठेवत असतो. The TWIM meditator is able to see how mind's attention becomes distracted and moves from one thing to another. शमथ विपश्यना करणारा साधक मनामध्ये भरकटण्याची प्रक्रिया कशी चालू होते आणि मन एका गोष्टीकडून दुसऱ्या गोष्टीकडे कसं जातं हे पाहू शकतो. Whenever a distraction arises, the meditator follows the 6 R's process, lets go, relaxes, smiles, and feels the expansion in the head before coming back to the breath and relaxing, or metta and relaxing. शमथ विपश्यना साधना करत असताना जेव्हा एखादा विकार जागतो तेव्हा साधक सम्यक व्यायाम करतो. त्या विकाराला जाऊ देतो, शिथिलीकरण करतो, स्मितहास्य करतो आणि डोक्यामध्ये जो तणाव निर्माण झालेला आहे तो दूर होऊन डोक्यामध्ये एक प्रकारचा फैलाव हा साधक अनुभव करतो आणि त्यानंतर मग तो आनापान किंवा मंगलमैत्री आणि शिथिलीकरणाकडे परत येतो. व्हॉट इज क्रेव्हिंग? द ओल्ड प्लांटिंग. तृष्णा काय आहे? पूर्वी आपण रोपलेली बीजं म्हणजेच तृष्णा. अ रिअल क्वेश्चन दॅट एव्हरीवन इज सपोज टू नो द आन्सर टू ॲट धिस टाईम इज व्हॉट इज क्रेव्हिंग. आता हा खरा प्रश्न आहे की आपल्यापैकी प्रत्येकाला हे माहीत पाहिजे की तृष्णा म्हणजे काय. हाऊ कॅन वन रिकग्नाइज क्रेव्हिंग व्हेन इट अरायझेस. आणि तृष्णा उत्पन्न झाली आहे हे आपण कसं ओळखायचं. द बुद्धा ऑलवेज यूज्ड अ व्हेरी स्पेसिफिक डेफिनेशन्स व्हेन ही गेव डिस्कोर्सेस and everyone needs to become familiar with his definitions, which are different from our usual definitions. भगवान बुद्धांनी खूप विशिष्ट अशा व्याख्या दिलेल्या आहेत जेव्हा ते लोकांना धर्मोपदेश द्यायचे आणि आपल्यापैकी प्रत्येकाला भगवान बुद्धांच्या या व्याख्यांशी परिचित होणं आवश्यक आहे. आणि भगवान बुद्धांच्या ज्या ह्या व्याख्या आहेत त्या आपण ज्या रूढ व्याख्या करतो शब्दांच्या त्यापासून त्या भिन्न आहेत. द बुद्धिस्ट डेफिनेशन ऑफ क्रेविंग अँड हाऊ इट कॅन बी सीन इज धिस. आता भगवान बुद्धांची तृष्णेची व्याख्या कशी आहे आणि तिच्याकडे आपल्याला कसं पाहता येईल ते आपण बघूया. When meditating, craving can always be seen and recognized as tension or tightness in one's mind and body. जेव्हा आपण साधना करत असतो तेव्हा तृष्णेला आपण
आपल्या मनातील आणि शरीरातील ताणतणाव आणि आकुंचन या प्रकारामध्ये पाहू शकतो. The easiest place to first this tension or tightness is in one's head or brain. आणि हे तणाव आणि आकुंचन पाहण्याची सर्वात सोपी जागा कुठली म्हणाल तर ते आपलं डोकं किंवा आपला मेंदू. एव्हरीवन हॅज अ थिन मेम्ब्रेन wrapped around the brain called the meninges. आपल्या प्रत्येकाच्या मेंदूभोवती मेनिंजेस नावाचं एक आवरण असतं. दिस मेम्ब्रेन कॉन्ट्रॅक्ट्स एव्हरी टाईम एनी थॉट ऑर फिलिंग अरायझेस. जेव्हा आपल्या मनामध्ये एखादा विचार किंवा एखादी संवेदना जागते तेव्हा मेंदूवरचं जे हे आवरण आहे ते आकुंचित पावतं. नोटिसिंग द टेन्शन विदिन दिस कॉन्ट्रॅक्शन is how craving can be recognized and seen. या आकुंचनामध्ये जो तणाव निर्माण होतो तो आपण पाहू शकतो. हीच तृष्णा आहे आणि यालाच तृष्णेला पाहणं म्हणतात. Being able to see this tightness and relax or let go of the contraction is practicing right effort or the 6 R's. मेंदूच्या आवरणामध्ये निर्माण झालेला हा तणाव पाहणे आणि तो तणाव शिथिल करता येणे यालाच सम्यक व्यायाम किंवा इंग्रजीमध्ये 6 R's, पण ते मिलापसीने त्याला 6 R's हे नाव दिलेलं आहे. त्याला राईट एफर्ट पण म्हणतात इंग्रजीमध्ये. तर सम्यक व्यायाम जे काय म्हणतात तो हाच होय. मेंदूवरच्या आवरणातला तणाव पाहणे आणि तो दूर करणे. When this is done, the meditator is able to see mind's attention become clear and with no distracting thoughts arising, mind becomes very alert and pure. जेव्हा आपण मेंदूमधला किंवा डोक्यामधला हा तणाव शिथिल करतो तेव्हा साधकाचं जे ध्यान आहे ते अतिशय स्वच्छ स्पष्ट होतं आणि भरकटवणारे विचार तिथे उत्पन्न होत नाहीत. मन हे अतिशय जागरूक आणि शुद्ध होतं. दिस इज व्हॉट द थर्ड नोबल ट्रूथ सिजेशन इज ऑल अबाउट. तिसरं अरसत्य दुःख निरोध म्हणजे ते हेच होय. द मेडिटेटर स्माइल्स अँड ब्रिंग्स दिस क्रेविंग फ्री प्युअर माइंड बॅक टू द ऑब्जेक्ट ऑफ मेडिटेशन. त्या क्षणी आपलं चित्त तृष्णेपासून मुक्त झालेलं असतं आणि साधक स्मितहास्य करतो आणि हे तृष्णेपासून मुक्त झालेलं शुद्ध चित्त परत आपल्या ध्यानाच्या आलंबनावर लावतो. दिस इज हाऊ माइंड बिकम्स प्युअर अँड फ्री फ्रॉम ऑल क्रेविंग. या प्रकारे हळूहळू मन हे शुद्ध होत जातं आणि शेवटी सर्व प्रकारच्या तृष्णापासून मुक्त होतं. क्रेविंग इज ऑल्सो रिकग्नाइज्ड ॲज द आय लाईक इट और आय डोंट लाईक इट माइंड. तृष्णेला राग म्हणजे लोभ आणि द्वेष या भावनांनी पण ओळखता येतं. दिस इज द व्हेरी बिगिनिंग ऑफ द फॉल्स आयडिया ऑफ अ पर्सनल सेल्फ, आत्ता. आणि हीच खोट्या आत्मबोधाची सुरुवात असते. एखादी गोष्ट आवडणे किंवा एखादी गोष्ट न आवडणे म्हणजे लोभ आणि द्वेष. इथेच खोटा आत्मबोध सुरू होतो. The use of 6 R's is the way to actually recognize and let go of craving. 6 पायऱ्यांचा सम्यक व्यायाम केल्यामुळे आपण तृष्णेला ओळखूही शकतो आणि तिला
जाऊ देऊ शकतो, म्हणजे तिच्या जाण्याचा मार्गही मोकळा करू शकतो. व्हॉट इज प्युरिफाईंग माइंड? न्यू टिलिंग अँड हार्वेस्ट. शुद्ध मन काय आहे? नवीन पीक घेणे आणि ते काढणे. It is in this way that the third noble truth, cessation, the meditator actually finds the meaning of the purifying of mind in real terms. या प्रकारे साधक तिसऱ्या आर्य सत्याचा अनुभव घेतो आणि मन शुद्ध करणे म्हणजे नेमकं काय हे वास्तविकरित्या समजून घेऊ शकतो, अक्षरशः समजून घेऊ शकतो. Thus, as described in the Sutta, tranquil wisdom inside meditation, Tvim or Shamatha Vipassana, leads to wisdom, full awareness, sharp mindfulness, and eventually to the highest goal of attaining Nibbana. या प्रकारे भगवान बुद्धांच्या मूळ वाणीमध्ये वर्णित करण्यात आलेलं शमत विपश्यना हे ध्यान साधकाला प्रज्ञेकडे, संपूर्ण जाणीवेकडे, अतिशय स्पष्ट अशा स्मृतीकडे आणि शेवटी निर्वाणाकडे, जे आपलं उच्चतम ध्येय आहे त्याकडे घेऊन जातं. द इन ब्रेथ, द आउट ब्रेथ, द रिलॅक्सिंग ऑफ द टाइटनेस इन द हेड, and the opening and feeling of expansion of your mind and smiling is your home base for the breathing meditation. तर आता आपल्या आनापान साधनेचा मूळ पाया काय आहे? श्वास येतो, श्वास जातो, डोक्यामधला तणाव दूर करायचा आहे आणि मनामधला मोकळेपणा आणि मनाचा फैलावाची संवेदना, स्मितहास्य हेच आपल्या आनापान साधनेचे पायाभूत घटक होत. दिस इज ऑल्सो ट्रू फॉर द मेत्ता, लव्हिंग काइंडनेस अँड रिलॅक्सिंग मेडिटेशन. मंगलमैत्री आणि शिथिलीकरण ध्यानाचे सुद्धा हेच पायाभूत घटक आहेत. व्हेनेवर माइंड गोज अवे फ्रॉम होम, द मेडिटेटर फर्स्ट let us go, relaxes the tightness again, feels mind expand and becomes calm, smile, and they redirect mind attention back to the object of meditation. जेव्हा जेव्हा मन हे या ध्यानाच्या पायापासून दूर होईल तेव्हा तेव्हा साधक पहिल्यांदा त्या विचारांना तिथेच थांबवतो, पुन्हा एकदा डोक्यातील आणि मनातील तणाव शिथिल करतो, मन फैलताना पाहतो, शांत होतो, स्मितहास्य करतो आणि नंतर मनाला पुन्हा आपल्या ध्यानाच्या आलंबनाकडे म्हणजे मंगलमैत्रीकडे किंवा आनापनाकडे घेऊन येतो. The meditator always comes back home, regardless of what arises. That is, whether it is a wandering thought, an emotional pain, a physical sensation, or any other distraction. साधक हा आपल्या घरी म्हणजेच आपल्या ध्यानाच्या मूलभूत घटकांकडे परत येतो. मग मनामध्ये कुठलाही विकार जागो, एखादा प्रकट होणारा विचार असो, एखादी भावनिक पीडा असो किंवा एखादी भौतिक संवेदना असो किंवा इतर कुठलाही व्यत्यय असो. इमोशनल अँड फिजिकल डिस्टर्बन्सेस आर ऑल ट्रीटेड इन एक्झॅक्टली द सेम वे एव्हरी टाईम दे अरायझेस. व्यत्यय मग ते
भावनिक असोत की शारीरिक, त्या सर्वांना आपल्याला एकाच प्रकारे हाताळायचं आहे, सम्यक व्यायाम करून. ज्या ज्या वेळेस शारीरिक व्यत्यय उत्पन्न होतो किंवा भावनिक व्यत्यय उत्पन्न होतो, या दोन्ही व्यत्ययांना 6 पायऱ्यांचा सम्यक व्यायाम करून आपल्याला हाताळायचं आहे. दिस इज अन इम्पॉर्टंट थिंग टू रिकग्नाइज अँड रिमेंबर. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, जी आपण ओळखली पाहिजे आणि लक्षात ठेवली पाहिजे. These distractions are actually a part of an impersonal process and need to be seen as they really are. हे सर्व व्यत्यय अनात्म आहेत. ते मी नाहीत, माझे नाहीत किंवा माझा आत्माही नाहीत. हे समजणं फार महत्त्वाचं आहे. एका अहमशून्य, आत्मशून्य, अनात्म क्रियेमधून ते होत आहेत. This is by far the simplest meditation instruction that the Buddha ever gave. भगवान बुद्धांनी ध्यानासाठी दिलेल्या ह्या सर्वात सोप्या सूचना आहेत. नॉट द इझिएस्ट बट द सिम्पलेस्ट. म्हणजे फक्त सोप्याच नाही, तर अतिशय साध्या, सर्वात साध्या सूचना, असं मला म्हणायचं आहे. At the beginning of practice, the meditator needs to look at what the end result is before getting too involved and spending time and effort developing it. साधनेच्या सुरुवातीला त्या साधनेला वेळ देण्यापूर्वी आणि त्या साधनेमध्ये अधिक गुंतण्यापूर्वी आणि त्या साधनेमध्ये पुष्ट होण्यापूर्वी साधकांनी पाहिलं पाहिजे की शेवटी या साधनेमधून मला काय मिळणार आहे, किंवा या साधनेचा परिणाम काय होणार आहे. द क्वेश्चन टू आस्क इज दिस टेक्निक लीडिंग टू द बेस्ट रिझल्ट फॉर मी. साधकांनी स्वतःलाच विचारलं पाहिजे की या साधना विधीमुळे मला सर्वोत्तम परिणाम, सर्वोत्तम फळं मिळणार आहेत काय. If a meditator wants to develop concentration, then the absorption meditation is what they should practice. जर तुम्हाला फक्त तीव्र एकाग्रताच हवी असेल, तर तुम्ही तीव्र एकाग्रता ध्यानांचाच अभ्यास केला पाहिजे. If a meditator wants to develop understanding to let go of pain and suffering and wants to be free from the rounds of rebirth and death, the Buddha's path of tranquil wisdom inside meditation is the one to follow. परंतु एखाद्या साधकाला जन्म मरणाच्या पलीकडे जायचं आहे, सर्व दुःखांपासून मुक्तता हवी आहे, तर भगवान बुद्धांनी सांगितलेलं शमथ विपश्यना ध्यान करणं त्या साधकासाठी आवश्यक आहे. This is not to say that those who have been practicing another form of meditation are wasting their time. आम्हाला असं म्हणायचं नाही आहे की जर काही साधक इतर प्रकारचं ध्यान करत असतील तर ते त्यांचा वेळ वाया घालवत आहेत. Almost all meditation techniques have their advantages. One is not better than another. जगामध्ये ध्यान करण्याच्या विविध पद्धती आहेत आणि प्रत्येक ध्यान पद्धतीच्या काही विशिष्ट लाभ आहेत. त्यामुळे एखादं ध्यान चांगलं आणि दुसरं ध्यान वाईट असं आपण म्हणू नये. बट द क्वेश्चन इज व्हॉट इज द एंड रिझल्ट अँड इज दॅट व्हॉट द मेडिटेटर इज सीकिंग. परंतु साधकाचा ध्यान करण्याचा हेतू नेमका काय आहे आणि तो त्या साधनाविधीनं साध्य होत आहे का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. इट इज मिक्सिंग डिसिप्लिन. दोन साधनाविधी एकत्र करणे. इट इज नेव्हर अ गुड आयडिया टू मिक्स डिसिप्लिन्स. दोन साधनाविधी एकत्र करणे ही काही चांगली कल्पना नाही.